नमस्कार. 4.2 यानंतरचा पुढचा भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये जीएसटी ची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला काही माहिती दिलेली आहे. फीचर्स ऑफ जीएसटी म्हणून सांगितलेले आहे. टाइप्स ऑफ टॅक्सेबल अंडर जीएसटी त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन जीएसटी बद्दल आणखीन ज्यादा माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. ती माहिती शेअर्स पार्टच्या अगोदरचा जो पार्ट आहे, भाग आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला बोर्डवरती फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून एक टेबल दिसत आहे. त्यामध्ये कंपोजिशन स्कीम म्हणजे आपसमेळ योजना. कंपोजिशन स्कीम आपसमेळ योजना या योजनेचा आता आपण इन्फॉर्मेशन मध्ये माहितीमध्ये अभ्यास बघणार आहोत. काय सांगितलेलं आहे? द पर्सन हुज अॅन्युअल टर्न ओव्हर इन द प्रिव्हियस फायनान्शियल इयर इज लेस दॅन 1.5 crore कॅन ऑब्टेन फॉर कंपोजिशन स्कीम अंडर जीएसटी रूल. या ठिकाणी अशी व्यक्ती जी 1.5 कोटी रुपयेपेक्षा कमी त्याचा आर्थिक वर्षामध्ये व्यवहार होतोय, त्यांना कंपोजिशन स्कीम म्हणजे आपसमेळ योजनेमध्ये काय करायचं आहे, त्याचा वापर करायचा आहे. त्या योजनेचा जीएसटी रेट ऑफ ॲप्लिकेबल टू द कंपोजिशन डीलर्स आर ॲज फॉलोज. ते आपसमेळ योजनेचे जे डीलर्स आहेत त्या डीलर्सना त्याला कोणते कर लावलेले आहेत, जीएसटी रेट केंद्राचा आणि राज्याचा, तो या ठिकाणी सांगितलेला आहे. आपसमेळ योजनेमध्ये जीएसटी रेट फॉर कंपोजिशन स्कीम बोर्डवरती तुम्हाला त्या ठिकाणी छोट्या ब्लॉकमध्ये दिसत आहे की जीएसटी रेट ऑफ कंपोजिशन स्कीम्स त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आपसमेळ योजनेतील कराचे दर दोन प्रकारचे आहेत. सिरियल नंबर 1 सेकंड. सप्लायर दोन प्रकारचे आहेत. एक आहे रेस्टॉरंट्स, त्यामध्ये उपहारगृह आहेत. जे सप्लायर म्हणजे पुरवठा करणारे, उपहारगृहे म्हणजे रेस्टॉरंट. त्यानंतर दुसरा सांगितलाय मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर्स. मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादन करणारा, ट्रेडर्स विक्रेते. मॅन्युफॅक्चर उत्पादन करणारे, ट्रेडर्स विक्रेते यांचा दुसरा नंबर सांगितलेला आहे. जीएसटी रेट त्यांचा आपल्याला दिलेला आहे. तो जीएसटी रेट रेस्टॉरंटसाठी आपल्याला सांगितलाय 5% आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडर्स मध्ये आपल्याला सांगितलाय तो 1%. त्या 5% दोन भाग होतात, एक केंद्राचा आणि एक राज्याचा. तो केंद्र आणि राज्याचा या ठिकाणी आपल्याला सांगितलाय तो केंद्राचा 2.5% आणि राज्याचा पण 2.5%. त्यानंतर आपल्याला मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडर्स मध्ये 1% जीएसटी सांगितलाय. त्यापैकी निम्मा जीएसटी केंद्राचा 0.5% आणि 0.5% हा जीएसटी राज्यासाठी असणार आहे. 0.5 प्लस 0.5 1% अँड 2.5 प्लस 2.5 इज इक्वल टू 5% इज द जीएसटी रेट रेस्टॉरंट अँड मॅन्युफॅक्चर ट्रेडर्स. यानंतर खाली आपल्याला माहिती सांगितलेली आहे सम रूल्स फॉर कंपोजिशन डीलर्स. कंपोजिशन डीलर्स म्हणजे आपसमेळ योजनेतले जे डीलर व्यापारी आहेत त्यांना कोणते नियम, सम रूल्स आहेत ते बघायचे आहेत. आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, जवळपास 6 मुद्दे आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा आपल्याला काय सांगतोय तो पहा. पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कंपोजिशन डीलर्स कॅनॉट कलेक्ट टॅक्स फ्रॉम द कस्टमर्स. आपसमेळ योजनेतील जो व्यापारी आहे त्याला ग्राहकाकडून, कस्टमरकडनं कोणताही कर गोळा करता येणार नाही. त्यानंतर सांगितलेलं आहे हेन्स दे कॅन नॉट इश्यू टॅक्स इनव्हॉइस. म्हणजे त्यांना म्हणजे कर गोळा करता येणार नाही, म्हणजे त्यांना टॅक्स इनव्हॉइस, याला आपण कर बीजक म्हणतो, ते पण ते देऊ शकणार नाहीत. त्यांना पुढे सांगितलेलं आहे दे हॅव टू गिव्ह बिल ऑफ सप्लाय. म्हणजे त्यांनी पुरवठा केलेलं जे बिल आहे ते द्यायचं आहे. बिल ऑफ सप्लाय, पुरवठ्याचं बिल, ते त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला सांगितलाय तो 2 नंबरचा पार्ट सांगतोय कंपोजिशन डीलर शुड फाईल द रिटर्न क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यानं, त्रैमासिक, एव्हरी 3 months. प्रत्येक 3 महिन्यानं जो हप्ता भरला जातोय त्याला क्वार्टरली म्हणतो. त्या क्वार्टरली मध्ये त्यांना 3 महिन्यानं त्या व्यापाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या सारणीनुसार शासनाकडे विक्रीवरील कराचा भरणा करायचा आहे. तिसरा मुद्दा कंपोजिशन डीलर्स कॅनॉट सेल गुड्स आउटसाइड द स्टेट. या योजनेतील जे व्यापारी आहेत
ते दुसऱ्या राज्यात त्यांच्या वस्तू विकू शकणार नाहीत, विक्री करू शकणार नाहीत. तर पुढे काय सांगितले, इंटरस्टेट सेल इज नॉट अलाउड. राज्यांतर्गत व्यवहार ते करू शकत नाहीत, म्हणजे वस्तू देऊ शकत नाहीत. बट दे कॅन परचेस गुड्स फ्रॉम द अदर स्टेट्स. परंतु त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते दुसऱ्या राज्याकडून घेऊ शकतात, पण त्यांचा माल ते दुसऱ्या राज्याला देऊ शकत नाहीत. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला सांगितलाय, कंपोजिशन डीलर्स कॅनॉट अवेल द बेनिफिट्स ऑफ ITC. हे जे व्यापारी आहेत यांना खरेदीमध्ये जो कर आहे त्याची वजावट म्हणजेच ITCचा लाभ मिळणार नाही. जे ITC इन्कम टॅक्स क्रेडिट आपण म्हणतो त्याचा लाभ त्या कंपोजिशन डीलर्सला मिळणार नाही. बेनिफिट्स ITC नॉट अलाउड. त्यानंतर सांगितले, ऑन द साइनबोर्ड ऑफ द शॉप ही शुड मेंटेन कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. ह्या योजनेतील व्यापाऱ्यांना आपल्या दुकानाच्या पाटीवरती आपसमेळ योजनेतील व्यापारी असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. कंपोजिशन डीलर्स या ठिकाणी टॅक्सेबल, कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन अशी नेम प्लेट लावायची आहे त्यांच्या दुकानामध्ये. लास्ट सांगितले, ऑन द बिल ऑफ सप्लाय इट इज मॅन्डेटरी टू प्रिंट कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन द सप्लायर इन बोल्ड लेटर्स. या योजनेतील जो व्यापारी आहे पुरवठा बिलावर ठळक अक्षरात आपसमेळ योजनेतील व्यापारी विक्री कर आकारण्यास अपात्र आहे असं छापायचं आहे. म्हणजे त्या आपसमेळ योजनेमधला जो व्यापारी आहे तो विक्री कर आकारायला अपात्र आहे, विक्रीचा कर तो आकारू शकत नाही असं त्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रिंट करायचं आहे. या पद्धतीनं माहिती आपल्याला त्या GST भरणा करताना 1.5 कोटीपेक्षा, ज्याचं फायनान्शियल इयरमध्ये 1.5 कोटीपेक्षा कमी थोडासा व्यवहार आहे अशा व्यापाऱ्यांना, डीलरना आपण या पद्धतीनं टॅक्स आकारायचा, GST टॅक्स आकारायचा असं या शासनाच्या पद्धतीनं. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा तो म्हणजे फीचर्स ऑफ GST. फीचर्स ऑफ GST यामध्ये फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. वैशिष्ट्ये कोणाची वैशिष्ट्ये? GSTची वैशिष्ट्ये, GSTचे फायदे या ठिकाणी आपल्याला चांगले गुण सांगितलेले आहेत. कोणती वैशिष्ट्ये आहेत? साधारणतः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वैशिष्ट्ये आपल्याला तुम्हाला या ठिकाणी बोर्डवरती दिसत आहेत. पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबमिटेड अंडर GST. म्हणजे जे विविध अप्रत्यक्ष कर होते, इनडायरेक्ट टॅक्सेस आपण म्हणत होतो, त्याच्या पूर्वी आपण सांगितला होता जो GSTला पर्याय म्हणून आपण पूर्वी घेत होतो व्हॅट सारखा, हे सगळे कर त्या GST मध्ये सबमिट केलेले आहेत. अप्रत्यक्ष कर त्या ठिकाणी संपुष्टात आणलेले आहेत. दुसरा, नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. डिस्प्यूट म्हणजे वाद, DISPUTE. त्या ठिकाणी कोणताच वाद राहिलेला नाही, तो वाद पूर्ण संपुष्टात आलेला आहे. वाद वस्तू आणि सेवांबद्दलचे जे होते ते सगळे संपलेले आहेत. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स. स्टेट वाईज म्हणजे व्यापाऱ्यांसाठी, ट्रेडर्स म्हणजे व्यापारी. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन, त्यांना राज्यानुसार रजिस्ट्रेशन नोंदणी करावी लागणार आहे. व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय नोंदणी गरजेची केलेली आहे. प्रत्येक राज्यानुसार त्यांना नोंदणी कंपल्सरी. नंतर चौथा मुद्दा सांगितलेला आहे, GST होल्डर नीड टू कीप ऑल द रेकॉर्ड्स अँड शुड पे GST इन द टाइम. या ठिकाणी चौथा जो मुद्दा तुम्हाला दिसतोय त्यामध्ये आपल्याला सांगितलंय की GST असणाऱ्या व्यापाऱ्यांना, ज्यांना GST नंबर आहे असे व्यापारी व्यवस्थित नोंदी ठेवून वेळेवर GSTचा भरणा करावा लागणार आहे. कारण त्या ठिकाणी GST नसेल तर व्यवहाराची देवाणघेवाण ज्या पद्धतीने झाल्या त्या पावत्या, त्या नोंदी आणि घेवीच्या पावत्या त्यांना व्यवस्थित नोंदवून ठेवाव्या लागणार आहेत. यानंतर पुढचा भाग सांगितलाय तो म्हणजे ट्रान्सपरन्सी इन द ट्रान्झॅक्शन. ट्रान्सपरन्सी म्हणजे एकदम पूर्ण पारदर्शक व्यवहार झाला. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहारात पारदर्शकता आली. दिस टॅक्स सिस्टीम इज ए सिंपल अँड इझी टू अंडरस्टँड. आतापर्यंत आपण बघितलं त्या आउटपुट टॅक्स आहे, इनपुट टॅक्स आहे. आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स त्यालाच आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणलो. उदाहरणं समजून घ्यायला, सोडवायला सहज आणि सोपी आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपला GST
कोणत्या रकमेवर किती बसला हेही आपण सहजपणे काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी साधी आणि समजण्यास सोपी अशी ही कर प्रणाली आपल्याला जाणवते. यानंतर पुढे सांगितले रिमूव्हल ऑफ ए कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस हेन्स द प्राइजेस आर कंट्रोल्ड. त्या ठिकाणी करांवर कर भरावा लागत नाही. याच्या अगोदर काय होतं, व्हॅट हा टॅक्स होता, मग करांवर कर भरावे लागायचे. एकानं घेतला त्याच्यावर पुन्हा व्हॅट आकारला जायचा. असं न करता या ठिकाणी तो कर पूर्वीच्या करावर न भरता जो आहे ॲज इट इज त्या ठिकाणी त्याला समजा 18% सुरुवातीला लागू केलेला आहे तर तो ग्राहकापर्यंत 18%च बरोबर त्या ठिकाणी टॅक्स आकारला जातोय. तो कमी होत नाही, वाढत नाही, ॲज इक्वल त्या ठिकाणी कर आकारला जातोय. त्यामुळं त्या करावरती आणखीन कर भरावा लागत नाही. पुढं त्यामुळं काय होणार आहे, करांवर कर न आकारल्यामुळं ती जो फुगवटा आहे रकमेचा तो फुगवटा न होता जी रक्कम आपल्याला त्या नफ्यासह मिळणार आहे त्याच रकमेवर त्यांना तो 18% किंवा जो काय आहे ते 0.5 त्यानंतर 12, 18, 28 या पद्धतीने टॅक्स त्यांना जो काही लागणार आहे त्या वस्तूंनुसार तो भरावा लागेल. इन्क्रीज इन ए क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह. म्हणजे वस्तू आणि सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना म्हणून गुणवत्तेत वाढ झाली. इन्क्रीज इन क्वालिटी, क्वालिटी वाढली, गुणवत्ता वाढली. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. कुणाची गुणवत्ता वाढली, त्या वस्तूची आणि सेवेची गुणवत्ता वाढली कारण दरांवर कंट्रोल आला. ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह, त्यामुळं काय झालं, जागतिक जी मार्केट आहे त्यावरती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे त्या तुलनेनं आपल्या या वस्तूंना योग्य भाव या ठिकाणी ठेवता आला, नियंत्रित करता आला. यानंतर बूस्ट ऑफ मेक इन इंडिया प्रोजेक्ट. बूस्ट म्हणजे गती, BOOST. भारत सरकारचा जो प्रोजेक्ट आहे मेक इन इंडिया म्हणजे आपण भारतातच वस्तू तयार करायच्या, भारतामध्येच त्या खपवायच्या, भारतामध्येच ते चलन आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे गती मिळवायची आहे या प्रोजेक्टला. त्या प्रोजेक्टमध्ये GST आणखीन काय करतोय, मोलाचा हातभार लावतोय. त्यानंतर टेक्नॉलॉजी ड्रायव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स टू ए स्पेडी डिसिजन. टेक्नॉलॉजी हे जे तंत्रज्ञान आहे ड्रायव्हन टू टॅक्स सिस्टीम लीड्स टू ए स्पेडी डिसिजन, वेगानं निर्णय घ्यायला तर योग्य पडते. म्हणजे कर प्रणाली तंत्रज्ञान आधारित केल्यामुळे म्हणजे टेक्नॉलॉजीला अटॅच केल्यामुळं ही जी कर प्रणाली GST सिस्टीम त्यामुळं काय व्हायला लागलेलं आहे, निर्णय त्वरित घेतले जाऊ लागलेले आहेत. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज ए ड्युअल मॉडेल ॲज ए इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लिव्ड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज ए ड्युअल मॉडेल म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा दुहेरी मॉडेल आहे. दुहेरी मॉडेल का सांगितले, ॲज ए इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लिव्ड बाय सेंट्रल अँड स्टेट. दुहेरी म्हणजे केंद्रासाठी आणि राज्यासाठी या उद्देशाने सांगितले. म्हणजे केंद्र आणि राज्यासाठी एकाच वेळी जेवढा कर केंद्राला घेतला जातोय तेवढाच कर राज्यालाही घेतला जातोय. त्यामुळे दुहेरी ड्युअल मॉडेल म्हणून या ठिकाणी आपल्याला शब्द या करासाठी वापरला गेलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला त्याचे फीचर्स, फायदे, वैशिष्ट्ये आपल्याला सांगितली होती. यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर GST. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत येणारे कर कोणते कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. या ठिकाणी आतापर्यंत आपण CGST, SGST त्यांचा कंबाईंड GST पाहिला. SGST ला अंडर आपण जर तो SGST राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेशामध्ये जसं आपण चंदीगडचं एक उदाहरण पाहिलं त्यामध्ये UT-GST आपण पाहिला. UT-GST म्हणजे काय पाहिलं होतं, युनियन टेरिटरी GST, UT युनियन टेरिटरी संघ राज्याच्या संदर्भात. तो जो संघ राज्य आहे त्यामध्ये किती GST आकारला जातोय, जेवढा राज्याला आकारला जातोय ॲज इक्वल तिथं UT-GST आकारला जाते. म्हणजे UT-GST आणि SGST दोन्ही सेमच आहेत. जेवढा त्या वस्तूवरती आकारला जाते त्याच्या बरोबर डिवाइड त्या ठिकाणी दोन भागात, केंद्राला आणि राज्याला, CGST ला आणि SGST ला. आणि त्या ठिकाणी SGST ऐवजी जर संघ राज्य असेल तर UT-GST त्या ठिकाणी आकारला जाणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे पानं दिसत आहेत त्या रोपट्याला फुटलेली, तर त्या पानामध्ये सुरुवातीला आपल्याला IGST दिसतंय, इंटरस्टेट
राज्यांतर्गतचा. कंपोजिशन स्कीम मध्ये CGST SGST येतोय. कंपोजिशन स्कीम म्हणजे आपसमेळ योजना, जे आपण फीचर्स पाहिली त्याच्या पूर्वी कंपोजिशन 1.5 कोटीच्या आतमध्ये व्यवहार असणाऱ्यांसाठीचा GST रेट कसा आहे त्याच्या उदाहरणादाखल 5% आणि 1%चं उदाहरण पाहिलं होतं. त्याच्यासाठी वेगळी स्कीम आहे. त्यानंतर 3 पानं दाखवलेली आहेत पलीकडे, त्यामध्ये UTGST SGST आणि CGST हे सगळे एकमेकांना अटॅच आहेत, कारण सगळे मिळून एकच GST रेट आहे तो त्या तिघांमध्ये. जर संघराज्य असेल, राज्य असेल तर सेमच राहणार आहे, त्याच पद्धतीनं केंद्रालाही तितकाच असणार आहे. त्याची माहिती आपल्याला 3 टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्याच खाली बाजूला दिसते. CGST SGST इज इक्वल टू UTGST म्हणजे नेमकं काय? टॅक्स लिव्ड फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट इंट्रास्टेट, म्हणजे एका राज्यात, इंट्रास्टेट म्हणजे एकाच राज्यामध्ये खरेदी करताना किंवा विक्री करताना जो व्यवहार होणार आहे त्या व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना CGST आणि SGST भरावा लागणार आहे. म्हणजे जर संघराज्य असेल तर फक्त SGSTच्या ऐवजी UTGST हा शब्द त्या ठिकाणी येणार आहे. राज्याच्या आतमध्येच त्याच राज्यांमध्ये केला जाणाऱ्या व्यवहारासाठी. दुसरा पार्ट त्या ठिकाणी सांगितलाय कंपोजिशन स्कीमचा. कंपोजिशन स्कीम त्याच्या अगोदर मगाशी सांगितलं आपसमेळ योजना, ज्या व्यापाऱ्यांचा, डीलरचा व्यवहार 20 लाख ते 1.5 कोटी यांच्या दरम्यान आहे. 1.5 कोटीच्या आतमधला व्यवहार आहे, 20 लाखापासून सुरुवात होणारा व्यवहार आहे, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कर प्रणाली या ठिकाणी अस्तित्वात आणलेली आहे. त्याला आपण कंपोजिशन स्कीम CGST आणि SGST साठी लागू होणार आहे. त्यांनी तशी त्या ठिकाणी आपसमेळ व्यापारी अशी फाटी लावायची, हेही आपण पाहिलं. ज्यांची उलाढाल 20 लाखापासून 1.5 कोटी रुपयांपर्यंत आहे, फॉर दोज GST होल्डर्स हुज annual turnover is between 20 lakhs to 1.5 crore, they pay CGST SGST with स्पेशल रेट्स. वेगळ्या दराने ते केंद्र आणि राज्याचा कर भरणार आहेत. थर्ड पार्ट आपल्याला या ठिकाणी लास्टला दिसतोय तो म्हणजे CGSTचा. CGST नंतर IGST. IGST कोणासाठी आहे तर IGST म्हणजे जे राज्यांमध्ये व्यवहार चालतात व्यापाऱ्यांचे, त्यांच्यासाठी आकारला जाणारा एक स्वतंत्र कर आहे GST रेट. टॅक्स लिव्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर इंटरस्टेट ट्रेडिंग. आंतरराज्यीय व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यांना हा टॅक्स म्हणजे IGST या पद्धतीचा आकारला जात आहे. IGST म्हणजे काय? आय म्हणजे इनर स्टेट GST. इनर स्टेट राज्यांमध्ये केला जाणारा व्यापाऱ्यांचा, डीलरांचा व्यवहार, वस्तू देवघेवीसाठी एक स्वतंत्र GST रेट. या पद्धतीनं आपण GSTचा वेगळे जे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ GST, हे आपण पाहिलं. यानंतर आपल्याला अजून एक फॉर मोर इन्फॉर्मेशन, ज्यादा माहितीसाठी एक पार्ट दिलेला आहे, तोही आपण पाहूया. आतापर्यंत आपण बाकीच्या GST बद्दल माहिती बघितली, परंतु IGST बद्दल माहिती पाहिली नव्हती. इथं एक माहिती तुम्हाला दिसते, त्या IGST बद्दल आपण माहिती घेऊया. इंटिग्रेटेड GST IGST फॉर इंटरस्टेट ट्रेड. राज्यांच्या मध्येच वस्तू देवघेव करताना हा कर आकारला जातोय. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर असं आपण त्याचं नाव मराठीमध्ये सांगू शकतोय. व्हेन ट्रेडिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टेक्स प्लेस बिटवीन 2 or more स्टेट्स. जेव्हा एक विक्रीचा व्यवहार 2 राज्यांमध्ये होतो किंवा 2पेक्षा जास्त राज्यांमध्ये होतो, त्यावेळी त्या GST आकारला जातो, त्याला एकत्रित वस्तू आणि सेवा कर. द GST लिव्ड ओनली द सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार आकारतं, अँड इट इज टर्म्ड ॲज ए IGST. त्यालाच आपण काय करू, पूर्णपणे केंद्र सरकारचा कर असं म्हणू, किंवा IGST म्हणजेच इंटिग्रेटेड GST असं आपण त्याला म्हणू. द टोटल अमाऊंट इज पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारकडे ती एकूण रक्कम जाते.
सपोज इफ ए ट्रेडर बेच गुड्स फ्रॉम ए अनादर स्टेट अँड सेल देम इन हिज स्टेट. एखाद्या व्यापाऱ्यानं एका राज्याकडून वस्तू घेतल्या आणि आपल्या जाऊन राज्यामध्ये त्या विकल्या. देन लेट अस सी हाऊ ही कॅन अवेल ऑफ द ITC. मग त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट किती बसेल ते आपल्याला बघायचं आहे. त्याने भरलेल्या कराची वजावट कशी घेता येते ते बघायचं आहे. विच ही हॅड पेड ॲज ए IGST ॲट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे जेव्हा वस्तू खरेदी करताना त्याला किती वस्तू GST बसला, विकताना त्यानं कसा GST लावला, ह्याची देवाणघेवाण. इनपुट टॅक्स क्रेडिट किती बसला, आउटपुट टॅक्स किती बसला घेतला, याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेला आहे. ट्रेडर यम मीन्स महाराष्ट्रातला एक व्यापारी परचेस्ड स्कूटर पार्ट, एक स्कूटरचे भाग पार्ट त्याने घेतले फॉर 20,000 फ्रॉम द ट्रेडर पी. पी या ट्रेडरकडून, पी म्हणजे पंजाबमधून पंजाबच्या व्यापाऱ्याकडून पंजाबला जाऊन त्यानं काय केले, महाराष्ट्रात पार्ट घेऊन आला. अँड पेड टॅक्स ₹5,600 ॲज IGST. म्हणजे त्यानं GST रेट 28% देऊन ₹5,600 GST त्यावेळेला भरले. म्हणजे भरलेली रक्कम IGST ची झाली ती 5,600 पंजाबमध्ये, म्हणजे ती केंद्र सरकारला जमा झाली. आता पुढे काय म्हणलेलं आहे, ॲज IGST GST रेट 28% टू द ट्रेडर पी. पी या ट्रेडरला म्हणजे पंजाबमध्ये दिले, ते केंद्र सरकारला जमा झाले कारण तो IGST आहे. राज्यांमध्ये व्यवहार झाला. ट्रेडर यम सोल्ड दिस पार्ट टू द लोकल कन्झ्युमर्स फॉर ₹25,000 अँड कलेक्ट GST ₹7,000 ॲट द रेट ऑफ 28%. आणि त्यानं काय केले, 20,000चा घेतला होता, 25,000ला विकला. तिथं 5,600 जो GST भरला होता, इथं त्यानं काय केला, 7,000 GST गोळा केला. म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त GST त्याने इथं महाराष्ट्रात आल्यानंतर गोळा केला. तफावत बघावी लागेल. 5,600 अगोदर भरलेले आहेत ते त्याचं क्रेडिट आहे. मग त्या क्रेडिटमध्ये त्यानं महाराष्ट्रात आल्यानंतर ₹7,000 घेतलेले आहेत. ते जे ₹7,000 घेतलेले आहेत ते महाराष्ट्रात आल्यामुळं त्याच्याकडे दोन भाग झाले, एक केंद्राकडे भरावा लागणार आणि एक राज्याकडे भरावा लागणार. परंतु त्या 7,000 गोळा केलेल्यापैकी जे 5,600 भरलेले आहेत त्याची आणि इथं केंद्र आणि राज्याला भरायचे ₹7,000 यांच्यामध्ये तफावत करावी लागणार, वजावट करावी लागणार. घेतलेली रक्कम आहे ₹7,000. त्यापैकी ₹3,500 त्याला 28%तले जे ₹7,000 गोळा केले होते त्यातले ₹3,000 CGST म्हणून भरावे लागणार आणि CGST त्याला SGST राज्याला भरावे लागणार. मग अगोदर भरलेले जे रक्कम आहे त्याची वजावट कशी करायची ते पाहूया. पुढे म्हणलेलं आहे, ॲट द टाइम ऑफ पेइंग टॅक्सेस टू द गव्हर्नमेंट सी हाऊ टू टेक ITC ऑफ ₹5,000. आता शासनाकडे कराचा भरणा करताना 5,600 रुपयांची वजावट कशा पद्धतीने करायची, ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट कशा पद्धतीने ते 5,600 होते, 5,600 इनपुट टॅक्स क्रेडिट त्या यम या ट्रेडरचे राहणार आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. पाहण्यापूर्वी आपल्याला एक टिप दिल्या, नोट सांगितले. फॉर टेकिंग क्रेडिट ऑफ IGST फर्स्ट प्रेफरन्स टू बी गिव्हन टू पे द लिएबिलिटी ऑफ IGST then CGST and remaining amount can be utilized to pay SGST. म्हणजे 5,600 हे त्यानं जे भरले ते IGST केंद्र सरकारला जमा झाले. त्यानंतर त्याच्या खालोखाली CGST ला, म्हणजे CGST म्हणजे केंद्राचाच कर आहे, त्या ठिकाणी भरायचं आहे, त्यातनं ती वजावट होणार आहे आणि मग वजावट करून जी राहिलेली रक्कम आहे ती SGST ला म्हणजे राज्य सरकारला भरायची आहे. हिअर देयर इज ए नो IGST ड्युरिंग द सेल फॉर ट्रेडिंग यम. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यानं ती विक्री केली वस्तूंची 25,000 रुपयाला, तेव्हा त्याला तिथं IGST भरायची गरज नाही कारण त्यानं अगोदरच 5,600 भरलेले आहेत. सो फर्स्ट
द क्रेडिट इज युज्ड फॉर CGST अँड देन फॉर SGST. पहिल्यांदा CGST त्यानं भरावं लागणार आहे फर्स्ट पार्टला आणि त्यानंतर त्याला भरायचा आहे SGST. तो कसा, तो पुढे आपल्याला टेबलमध्ये दिसत आहे. तो पाहूया. यम या ट्रेडरनी जेव्हा 5,600 रुपये पी ट्रेडर्सच्या वेळेला दिले तेव्हा हे त्याचे IGST होणार आहेत. म्हणजे त्याला ते केंद्र सरकारला भरायचे इंटिग्रेटेड GST म्हणून ती रक्कम जमा झाली आणि ही रक्कम जी आहे 5,600 ची ती यम ट्रेडर कडे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून जमा झाली 5,600. आता ही जी अमाऊंट आहे ही त्यानं महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यानं आउटपुट टॅक्स गोळा केलेला आहे 7,000 रुपये. आता फरक तर या ठिकाणी निघतोय, पण हा 7,000 रुपये दोन टप्प्यात भरायचा आहे. एक म्हणजे 3,500 अधिक 3,500. 3,500 CGST ला भरायचे आहेत आणि 3,500 SGST ला भरायचे आहेत. कारण यानं महाराष्ट्रामध्ये व्यवहार केला, आपल्या राज्याच्या अंतर्गतच व्यवहार केला, त्यामुळे हा दोन ठिकाणी व्यवहार झाला. मग त्यापैकी जो 5,600 भरलेला आहे त्यामधनं पहिला GST SGST वजा केला तरी सुद्धा त्याच्याकडे क्रेडिटच राहते. किती राहते तर या ठिकाणी त्याच्याकडे 2,100 रुपये क्रेडिट राहत आहेत. 7 5 गेला 1 आणि 5 3 गेला 2. 2,100 रुपये त्याच्याकडे क्रेडिटच राहत आहेत. म्हणजे अजून तो टॅक्स शिल्लकीचा कर त्याच्याकडे राहतोय. मग इथं तर अजून SGST त्याला भरायचा आहे 3,500 रुपये. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा तो CGST भरणार आहे तेव्हा 3,500 रुपये केंद्राचे याच्यातनं वजा केल्यानंतर हे वजा केलेले त्याला केंद्राला करच भरावा लागणार नाही. 0 रुपीज टॅक्स त्याला केंद्राला भरावा लागणार, कारण त्याने अगोदर भरलेले आहेत, त्यातनं ही वजा झाली. तरीही त्याच्याकडे जे 2,100 रुपये राहिलेले आहेत ते राज्याला जो तो भरणार आहे SGST त्याच्यातून ते वजा करायचे. 3,500 रुपये मधून हा शिल्लकीचा कर म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट जे 2,100 राहिलेले आहे ते वजा करायचं. मग हे वजा केल्यानंतर 5 1 गेले 4, 400 आणि 3 2 गेला 1, 1,400 रुपये हे जे आहेत तो SGST ला शिल्लक राहिल्यानंतर कुणामधले शिल्लक राहिले 7,000 मधले ते जे शिल्लक राहिलेले 1,400 रुपये आहेत तो राज्याला भरणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तो यम हा ट्रेडर्स 1,400 रुपये SGST कडे अदा करणार, राज्य सरकारला अदा करणार, कारण ते शिल्लक राहिले असल्यामुळं. म्हणजे या पद्धतीने आपण लक्षात घेऊया की व्यापारी यम हा जो आहे यांना खरेदीच्या वेळी 5,600 रुपये दिलेले होते, त्यामुळे ते पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहेत. त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट असल्यामुळं त्याला ITC केंद्र सरकारला त्या वजावटीतून 0 रुपये भरावा लागला आणि जे शिल्लक राहिलेत ITC मधले क्रेडिट मधले ते होते 2,100. ते त्याचे राज्य शासनातून वजा केले राज्य शासनाच्या करामधून आणि जे शिल्लक राहिले जादा टॅक्स तो शिल्लकीचा टॅक्स त्यांनी राज्य शासनाला अदा केला. पाहूया ITC असा घेतात म्हणजे कोणत्या रूल्स ऑफ अवेल ITC हे आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी जो आपल्याला रूल्स फॉर अवेलिंग ITC कसा घेतात ज्या पद्धतीने मी या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं होतं तिथं तुम्हाला पूर्वी फिगर मध्ये दिसत होतं. इथं आपल्याला सांगितलेलं आहे ITC पेड ॲट द टाइम ऑफ परचेस, खरेदीच्या वेळी घेतलेला कर. परचेस खरेदीच्या वेळी घेतल्या असल्यामुळे तो ITC झाला, इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यानंतर त्याच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला दिसतंय तो म्हणजे टॅक्स कलेक्टेड, गोळा केलेला टॅक्स, आउटपुट लिएबिलिटी म्हणजे आउटपुट टॅक्स झाला. म्हणजे व्हेन व्हाईल टेकिंग क्रेडिट ऑफ IGST, क्रेडिट ऑफ IGST म्हणजे जो त्याचा इंटिग्रेटेड GST आहे त्याचं जे क्रेडिट आहे ते 5,600 रुपये आहे यम या ट्रेडरचं. त्यानंतर त्याची विभागणी झाली युटिलाइज्ड फॉर IGST, त्यानं तिथंच भरला असल्यामुळं म्हणजे पंजाब मध्येच तो टॅक्स भरला असल्यामुळं त्याला पुन्हा या ठिकाणी टॅक्स IGST भरावा लागणार नाही, 0 रुपये भरावा लागणार. नंतर
केंद्राला महाराष्ट्रामध्ये त्यानं 7,000 रुपये टॅक्स घेतला असल्यामुळे त्याचे दोन भाग होणार, 7,000चे 3,500 3,500. त्यापैकी सेकंडरी टॅक्स जो आहे, फर्स्ट IGST, सेकंडरी CGST. CGSTचा टॅक्स या 5,600 मधून त्याचा डिडक्ट होणार. त्यानंतर त्याच्याकडे अजून 2,100 जे क्रेडिट राहते ते 2,100 क्रेडिट SGST मधून डिडक्ट होणार आणि जो रिमेनिंग अमाऊंट राहते तो SGST ला अदा करणार आहे, म्हणजे राज्य शासनाला अदा करणार आहे. ते राहिले होते 1,400 रुपये, ते कॅल्क्युलेटिंग केलेले तो त्या ठिकाणी वजा करणार. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला जो GSTचा रेट होता, कोणकोणत्या पद्धतीनं किती रुपये रकमेवरती डीलरला ट्रेडरला कशा पद्धतीनं तो आकारला जातोय तो आपण पाहिला. त्यामध्ये UTGST हा एक पार्ट आला, IGST हा एक भाग आला होता. हे जे भाग आपण पाहिले, त्यानंतर आपल्याला मिळाला होता तो कंपोजिशन स्कीम हा एक भाग आला होता, 20 लाख ते 1.5 कोटी पर्यंतचा हा सगळा भाग. आणि राज्यांमध्ये व्यवहार करतानाचा जो IGST जो भाग होता तो इंटिग्रेटेड GSTचा, तोही आपण या ठिकाणी पाहिला. GST हा पार्ट या ठिकाणी कंप्लीट झालाय. पुढील भाग आहे आपला शेअर्सचा, तो आपण नंतर पाहूयाच. त्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटू. धन्यवाद.